32,000 सभासद असलेल्या कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या निवडणुकीत काँग्रेसच्या निवास थोरात यांच्यासह 9 अर्ज अवैध ठरवण्यात आले होते। न्यायालयीन लढाईनंतर त्या 10 पैकी 9 अर्ज हे वैध ठरलेले आहेत। एकूणच आता आपल्यासोबत आहे निवास थोरात। विचारूया त्यांना, तुम्हाला निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी हे कारस्थान होतं का? काय सांगाल न्यायालयीन लढाईविषयी? आता काय ही जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली आणि ह्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांना आपलासा वाटला पाहिजे, त्या भूमिकेसाठी मी गेले 2-3 वर्ष झालं पाठपुरावा करत होतो काही गोष्टीचा। आणि त्याचबरोबर ह्या 2 महिन्यामध्ये जे काय 2221 लोकांचा जे मतदानाचा अधिकार असेल, वारस नोंदीबाबत जी काही मी भूमिका घेतली, कारखान्याच्या कामकाजाबाबत जी भूमिका घेतली, त्याच्यातून कुणाला वाटलं असेल की बाबा मला थोडंसं बाजूला केलं पाहिजे, या भूमिकेतून काय झालं असेल तर मला माहिती नाही। पण मी न्यायालयीन लढाई लढून जे काय आमचे 9 म्हणजे माझ्यासह 9 उमेदवार हे जे वैध झालेले आहेत, त्या उमेदवारांना खरं तर न्याय देण्याचं काम कायद्याच्या दृष्टिकोनातून नियमानुसार केलेलं आहे। आणि मला म्हणजे न्यायावर आणि न्यायालयीन लढाईमध्ये माझा विश्वास आहे की ते आपण पात्र करण्यामध्ये मला यश आलेलं आहे। यापुढची लढाई निवडणूक कशी लढणार आहात? यापुढं जे सभासदांनी जे गेले 2-3 महिन्यामध्ये मला भेटून जे सांगितलेलं आहे की तुम्ही ही निवडणूक सर्वांना विचारात घेऊन लढा, ताकदीनं लढा, त्या ठिकाणी त्याचबरोबर ही लढाई आम्ही उद्या आपण परवा चित्र स्पष्ट करून ही निवडणूक ताकदीनं लढण्याचं काम आणि ह्या मगाशी सांगितलं तसं सर्व लोकांना बरोबर घेऊन सभासदांचा विश्वास संपादन करून लढण्याची आमची भूमिका आहे। नाही, वेगवेगळे गट आहेत, काँग्रेस आहे, भाजप आहे, ते त्यांच्याबरोबर कसं करणार? आता ते मगाशी मी सांगितलं तसं आमचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी मान खटावमध्ये काय खटाव तालुक्याचा भाग येतो, त्या ठिकाणी आता विद्यमान मंत्री जयकुमार गोरे भाऊ त्या ठिकाणी त्यांच्याही मतदारसंघामध्ये काही सभासदांचा सहभाग आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उदयसिंह पाटील दादा त्या ठिकाणी आहे, त्यांचाही कराड उत्तर दक्षिण असेल किंवा त्या मतदारसंघामध्ये त्यांचेही काही गटाची लोक आहेत। त्यांना आता जे विद्यमान कराड उत्तरचे आमदार आहेत त्यांचंही त्या ठिकाणी योगदान आहे, त्यांनाही विचारात घेऊन आणि त्याचबरोबर धैर्यशील कदम दादा आहेत, रामकृष्ण वेताळ आहेत, असे जे समविचारी मगाशी मी जे म्हणलं त्या पद्धतीने ही सर्व लोक एकत्रित करून ही निवडणूक लढण्याचा आमचा मानस आहे। आणि सभासदांना हा सह्याद्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो हे त्यांच्या साठी जो निर्मिती केलेली आहे की त्यांना तो त्यांचा आपलासा वाटावा, ह्या भूमिकेतनं आम्ही आणि त्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढत आहे। सभासदांमध्ये माझं वाढता प्रभाव लक्षात घेऊन मला निवडणुकीपासून लांब ठेवण्याचं कारस्थान होतं, मात्र न्यायावर माझा विश्वास आहे। न्यायालयीन लढाई आता जिंकलेली आहे आणि यापुढची लढाई समविचारी पक्षांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचं या ठिकाणी निवास थोरात यांनी सांगितलं। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।